काँग्रेस पार्टीची निर्लज्जपणा बघा। त्यांनी हे बिल पडल्यानंतर जल्लोष केला। हा जल्लोष म्हणजे आमच्या बहिणीचा अजून मोठा घोर अपमान आहे आणि त्यामुळं हा विषय केवळ राजकारणाकरता नाही आहे, हा विषय भारतातील अस्मितेचा आहे, स्वाभिमानाचा, नारी शक्तीच्या सन्मानाचा आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसला आणि काँग्रेसने केलेलं हे पाप महाराष्ट्राची, देशाची जनता त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। देशाच्या आमच्या 70 कोटी बहिणी काँग्रेस पार्टी आणि सर्व तृणमूल आता येणाऱ्या संपूर्ण निवडणुकामध्ये आमच्या बहिणीचं प्रतिनिधित्व काढून टाकलं। आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 33%, 72 सीट झाल्या असत्या, 33% आमच्या बहिणी त्या ठिकाणी खासदार आल्या असत्या। सरकारचा हेतू होता की सीट वाढवणे, जे काँग्रेसनी या ठिकाणी फ्रीज करून ठेवल्या होत्या सीट्स लोकसभेच्या, त्या वाढल्या असत्या। आमच्या बहिणींना 300-350 सीट मिळाल्या असत्या। SC ST समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाढलं असतं, SC STच्या सीट वाढल्या असत्या, SC ST महिलांच्या सीट वाढल्या असत्या। आणि त्यामुळं याच्यामध्ये काय वेगळं होतं, यामध्ये तर या देशातल्या जवळपास जे मोठे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये जनतेला न्याय देण्याकरता खासदार वाढले असते। आज 40-40 लाख मतदारांचा एक खासदार आहे, त्यांना आपल्या मतदारसंघात जाता येत नाही, 5-5 वर्ष खासदार दिसत नाही, तोंड दाखवत नाही, कारण मतदारसंघ मोठा आहे। छोटे मतदारसंघ झाले तर प्रतिनिधित्व मिळालं असतं, लोकांना आपल्या खासदाराला भेटता आलं असतं, लोकांना सहज केंद्र सरकारशी संपर्क करता आला असता।